आई चाललो म्हटलं मी सांगतो बाबाले गेला म्हणा तो पुण्याला चाललो मी मग ही गाडी बुक करतो आणि जातो आता तिथून. अरे कायलेच जातो पिंट्या. काय बाबाच्या गोष्टी एवढ्या मनावर घेतो रे. हा काय बाबू तिथं लय संघर्ष करायला लागते रे. एका काहीच हातात भेटत नाही म्हटलं एवढ्या मोठ्या शहर आहे ना. तुला आता मजाक वाटून राहिलं. आतापर्यंत बापाचा पैसा होता म्हणून तुला काही नाही वाटलं. आता तू जेव्हा कमावायला लागशील ना स्वतः तेव्हा तुला समजन म्हटलं. काय करू इथं राहून कोणती इज्जत आहे माझ्या घरात. हा कुत्र्याला तरी तेवढी इज्जत राहते पण मला तेवढी इज्जत नाही आपल्या घरात. अरे भयाडा त्या बाबाचं मन जिंकायचा प्रयत्न कर. इथं राहून तू कामाधंद्याला लागला त्याच्या बरोबर त्याला भरोसा आला तुझ्यावर का पाय तू तेच तुले तेवढ्या लाडानं वागवते म्हटलं. पण तू काय करतो अल्लडपणा करतो. कधी झोपूनच जातं. काम वाया गेलं तरी जाऊ देतं म्हणून तसे करतात ते. म्हणून काय पोराले माराव का ते ना. हा नुसतं मला मारत राहते कधी बी लहान आहे का मी आता. अन एखाद्या डाव मला मित्राच्या समोरही माराव कुठेही माराव बाबानं. मग माझी बेइज्जती झाल्यापेक्षा ना मी चालत जातो गावाला चालत जातो तिथंच राहतो. तिथंच एखादी नोकरी करतो ना मस्त राहतो. तुम्ही इथं मी तिथं राहतो. पागलपणा नको करू. हे सारं तुझ्याच आहे म्हटलं. हा हे काही आम्ही काही मेलो तर घेऊन नाही जाऊ छातीवर बांधून. तुलेच वापर नाही हे सारं. हा जराशासाठी नाटकं नको करत जाऊ. आई तू काही सांगू नको मला बरं काही सांगू नको. तुलाच कोणते आवडते बाबा नाही तर मला माहित आहे ना. पण तू आता करून राहिली माझ्यासमोर बायाच. अरे आवडाचा प्रश्न नसते बाबू. होत असते घरात तिरका मिरगी म्हणून काही एकामेकाला सोडून जात असते काही कोणी. असं नसते करत. चल बरं घरात चल. चल असा नाराज नको हो. नाही मी जातो म्हणजे जातो. काय सारखा करून राहिला. जातो म्हणजे जातो आणि येतो म्हणजे येतो. जाय जात तर जाय कर कष्ट कर आपले हाल करून घे आणि राहायचो तिथं. मग तुला हाल होईन की नाही मग फोन करजो. मग त्या बाबतीत किती तेढा आहे तुला माहित आहे. मग तू येतो म्हणशील तर तुला येऊ नको म्हणून. आता जर राहिला तर तुला जाऊ नको म्हणते. हा पण मग म्हणून ना तुला येऊ नको म्हणून. येतही नाही मी यासाठी थोडी चाललो काही. तिथंच राहतो आणि तिथंच मस्त एखाद्या पोरीसोबत लग्न करून घेतो. तू त्या मनाने लग्न कर फक्त. त्या बाप तुला लाताडतेस बाबू तिथं येऊन चांगला. तुला वाटत असन हा का मास्तर आहे तर काहीच करणार नाही ते. इथं तुला वावरात लात मारू शकते ना. तिथे तुला काय करणार सांगताच नाहीये. तू सगळं काही कर पण तुझ्या मनानं लग्न नको करतो. काऊन काऊन नाही करू मी. मला जर एखादी पोरगी पसंत आली तिथं तर लग्न काऊन नाही करू मी. नाही करू शकत. ते बाबांना पहिले सांगितलंय. त्यानं जर म्हणे त्याच्या मनानं लग्न करायचा प्रयत्न जरी केला त्याला उलट लटकवतो म्हणे मिरच्याची धुनीत देतो म्हणे खालून. मी येतोच कायले इथं मला माहित झालं बाबा आले का मी बहीण जाईन घरातून. मी कायले थांबतो. जातच नाही. हो जातोच मी. जायचंच आहे मला मला नाही राहायचं आहे. हा लय डोक्याला ताप झाला माया आणि लय परेशान करून टाकलं मला बाबानं. ठीक आहे जाय मग आता जातोच म्हणतो तर काय करावं मग आता. आई पाहिजो तू काळजी घेतो स्वतःची मी चाललो आता. मला सांगतो तुला नाही वाटत का आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे म्हणून. हा मला सांगून राहिला आई काळजी घेजो. पण असं नाही काय मी थांबतो आणि तुझी काळजी घेतो. आई तू तुझी काळजी घेऊ शकतो स्वतः. मी माझी काळजी घेऊ शकतो स्वतः म्हणून मी चाललो. मी तिकून येईन ना तर काही ना काही बनवूनच नाही. पहिलेच तर इंजिनियर बनून आला रे. आता काय बनून येतो अजून. बरोबर बनवून येतो मी. आता पैसे थोडी कमाव तुम्ही. मग मी पैसे कमावला लागून म्हटलं. अरे पैसा कायले कमावा लागते बाबू तुले. इथं कास्तकारीच्या मागं जर लागला ना तुझं डोकं कास्तकारीत घाल किंवा इथून इंजिनिअरिंगची ड्युटी कर. किती लोक तर करून राहिले. आणि इथूनच काय म्हणते लग्न करून इथंच राह. आम्हाला हात आसरा होते. एकुलता एकच पोरगा आहे रे तू आमचा. दोन चार आहे का आम्हाला. मला नाही माहिती माझी गलती थोडी आहे की. एकुलता एक आहे मी तर एक दोन भाऊनी करायला लागत होते काय मला अजून. असं नाही माहित ना तू असा निघशील म्हणून. असं जर माहित असतं का तू असा निघशील तर अजून 2-3 दिले असते. आणि तुला लात मारून दिली असती. जाय म्हटलं असतं तिकडे. जाय आता उशीर होईल तुले. हा चाललो मी. सांगून त्याचं बाबाला गेला म्हणा तो. काय बिन परेशान करून टाकलं नुसतं. हो ना एवढं मोठं पोरग झालं का काही झालं. हात उचलते एवढ्या मोठ्या पोरावर. हात नाही पाय उचलते. काय करून राहिलं बेबी बाई. बापा एवढ्या दिवसाने आल्या काय व तुम्ही. कुसुमबाई बऱ्याच आहे व. आता आल्या. बापा मी वाटच पाहून राहिली. मी म्हटलं कधी ना कधी येईन बाई. इथून गेल्या तेव्हापासून आता आल्या का व. हो इथं कनी भावाच्या घरी कार्यक्रम होता. भाषाच्या पोराचं बारसं होतं तर आली होती. चल म्हटलं बाई आता आलीच आहे तर बेबी बाईच्या घरून भेटूनच येतो म्हटलं जराशी. बापा हे रिंकी तर लय मोठी झाली हो बापा. हो पाय ना केवढी मोठी झाली तर. रिंकी एवढीशी होती हो खेड्या आमच्या अंगणात. हो काकू मला आठवते मी लहानपणी खेळत होती. हे कोण आहे बेटे आपल्या घरी पाहुणे आले. पोरगी तर भल्ली सुंदर दिसून राहिली. कोण आहे काय माहित. आईनं तर सांगितलंय ना पाहुणे येते का काही येते म्हणून आपल्या घरी. पिंट्या पुन्हा कॅन्सल कर. इथंच तर तुझी दुनिया आहे सारी आता. कुठं गेले भाऊ ड्युटीवर गेले काय. हो ड्युटीवर गेले ना ते. येतो म्हणे मी ड्युटीवर. तर त्याचा डब्बा गिब्बा करून दिला. ते तिकडे गेले बाई. मी याले ह्या माय पिंट्या. माय बाई ह्या पिंट्या होई काय. पिंट्या त्या मला ओळखलं रे. नाही काकू मी ओळखलं नाही तुम्हाला. काय ओळखलं नाही म्हणतं रे. मी काय म्हणते ते एवढं करू खाऊ घालू तुले. पाय घरी येऊन राहे झोपे उठे. काकू तुम्ही तर बारीक होत्या पण अशा जाड्या कशा काय झाल्या. हो रे बारीकच होती. आता झाली अशी जाडी. पहिले तू आईसारखी तर होती मी म्हणून तुला ओळखून नसन आली. हा तेच तर म्हटलं. कुसुम काकू तर बारीक होत्या म्हटलं. या काकू तर जाड्या दिसून राहिल्या म्हटलं. म्हणून मी बोललो नाही पहिले.
तू कुठं चालला तर? अहो तो पुण्याला चालला. तो तिथं इंजिनियर झाला आता. आता तिथं चालला ड्युटी करायसाठी. असं असं पुण्याला चालला काय? हा रे, बरं जाय, तुले उशीर होईल मग अजून. हे रिंकी होय, लहानपणी तुम्ही दोघ जण सोबत केले ना? रिंकी होई आहे. हे तर पहिलं लोक दिशा आता चांगली दिसून राहिली. हो रे, बदलते ना माणूस, मोठं झालं म्हणजे बदलत नाही काय. रिंकी मला ओळखलं त्या? हो ओळखलं मी, पिंट्या आहे तो. चल ना बे घरात, चल घरात, त्याला जाऊ दे, त्याचा उशीर होऊन राहिलाय. आई राहू दे ना, मी काय म्हणते तर मग पण आता गाडी कॅन्सल करून टाकतो. नाही तुला जा लागते ना तुझ्या करिअर घडवाले, जा ना तुझा. नाही नाही आई, जा मग मग करता येते. ते काय आहे त्याच्यात, इथंच राहून करिअर होते ना मग. बरं चला चला घरात चला. चला कुसुम काकू. हो चल चल चल, गोष्टी तरी करू आपण पहिल्या जुन्यावाल्या. काकू चला बरं. जुन्या कायच्या, मग आता तुम्ही माझ्या लग्नाच्याच गोष्टी करतो मस्त. हा रिंकी, मस्त पोरगी भेटली मला. अशी तर पुण्यातही नाही सापडली असती.